सायम सकाळ मित्रांनो, आज दिवस आहे 10वा। आम्ही प्रवासाला चालू केलो। आता बघता बघता कधी 10 दिवस निघून गेले काय कळलंच नाही। आता राहिलेत फक्त 4 दिवस। तर आजचा टप्पा 28 किलोमीटरचा आहे आणि आज कपडे धुवायला वगैरे टाईम असेल बहुतेक। तर आपण बघू। आता निघालो आम्ही बाग पिंपळगाव ते बालम टाकळी। कालच्या ब्लॉगमध्ये बघलाच असेल, डीजे वगैरे होतं, थोडं एन्जॉय केलं। आता तर आपला हा कॅनल चालू झालेला आहे। मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळं आजचा ब्लॉग छोटाच येईल। तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू। आता बघू कुठेतरी वगैरे चार्जिंगचं वगैरे झालं, आपल्याला टाईम भेटला तर लावतो आपण चार्जिंग। मागे खूप जण आहेत अजून। आता आपला कॅनल संपलेला आहे। आता आपण रोडाला आलेलो आहोत। आता इथून आपण चालत आहोत। आपले साई मंडळी बसलेले आहेत बघा। मागे ब्रिज आहे इकडे। आता या रोडाने आपल्याला या मार्गे चालायचं आहे। सायमय दुपार मित्रांनो, आता वाजले आहेत 12:06। तर आपण जवळजवळ आलो आहे दुपारच्या हॉल्टपाशी। तर पाहू शकता तुम्ही रस्ता कसे आहेत। तेव्हा अशा रस्त्याने आम्हाला चालावं लागत आहे। ते समोर दिसत ते टावर, या ठिकाणी आपला दुपारचा हॉल्ट आहे। तर आपण तिथं गेल्यावर भेटू आपण। बहुत आपले पोरं कोण कोण आहेत काय काय नाही। तर तोपर्यंत ब्लॉग पाहत राहा, असंच सपोर्ट करा मित्रांनो। तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे। आपण उमापूर येथे आपल्या दुपारच्या हॉलला तुम्ही गाव पाहू शकता तुम्ही। चालू आता तिथे गेल्यावर बघू आता काय सोय आहे। तर साईराम भावांनो, आता आलो आहे आपण इथं दुपारच्या हॉलला। कृषी उत्पन्न बाजार समिती उमापूर। हे आपली पालखीची गाड्या, आपले पालखीचे मेंबर्स। पाहू शकता भावांनो तुम्ही। हॉल्टवरून चालू आहे संध्याकाळच्या हॉलला। पाहू शकता तुम्ही पब्लिक समोर गेलेली आहे बघा माकडं झाडावर। भावांनो पाहू शकता आपल्याला इथं चहाची व्यवस्था केलेली आहे। साईराम मित्रांनो, हा भाऊ आपल्याला काल भेटायला आला होता। याला तर ओळखता तुम्ही, साईराम भाऊ। हा भाऊ आपल्याला कालपासून चालत आहे। कालपासून पाययात्रा चालू झाली याची। तर शिर्डीपर्यंत येत आहे हा भाऊ। तर भेटू असंच ब्लॉगमध्ये। आजपासून ब्लॉगमध्ये आज भाऊ राहणार आहे। तर भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आता चाय वगैरे पिऊन बसलो आहे आम्ही। आपली गँग तिथे बसली बघा। आता आम्हाला पुढे वगैरे वाटप केलेले ते घेऊन चालू आहे आम्ही लहान लेकरांना वाटप करण्यासाठी। तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही। आपला भाऊ बालू भाऊ
आपला श्रीकांत भाऊ, नागेश भाऊ. सायरा मित्रांनो, आता आलोय आपण संध्याकाळच्या हॉल जवळ. तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजचा पुतळा, बाल अंबिका मंदिर. आपला हॉल इकडून कमी 100 मीटर आहे. तर थोडं भूक लागली, थोडं पाणीपुरी वगैरे खाल्यानंतर भेटू आपण आपल्या हॉलला. भावानो, आता आलोय आम्ही संध्याकाळच्या हॉलला. तर पाहू शकता तुम्ही आपलं मंदिर. तर हे वेगळं मंदिर आहे. आपलं जिथे मुक्काम आहे हे हा मंदिर, बाल अंबिका देवी मंदिर. तर तुम्हाला मधून पण दाखवतो. तर आता चप्पल सोडायलो. अरे बाबा, तर भावांनो पाहू शकता मंदिर, देवीचा मंदिर. सायराम, काय चाललं मग? किती वाजता आलास? 6:05 आमच्या अगोदर. तर भावानं बॅग वगैरे भेटू उडकितो आम्ही. बॅग कुठे आहे भाऊ? वरी असेल बॅग. आम्ही अशा प्रकारे सकाळपासून खूप चालून आम्ही फक्त 2 टाइम जेवण करून पोहोचले आता आलो आता. फ्रेश वगैरे झाल्यावर भेटू. हॅलो